आणि आता पाहणार आहोत लोकसभेच्या आखाड्यातील टॉप 9 घडामोडी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ओम बिर्ला यांच्या उपस्थितीमध्ये पियुष गोयल यांचा उमेदवारी अर्ज दाखल। पियुष गोयल भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार। कल्याण लोकसभेचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। कल्याणमध्ये वैशाली दरेकर आणि श्रीकांत शिंदे यांच्यामध्ये लढत। कल्याण लोकसभेमध्ये महायुतीचे डॉक्टर श्रीकांत शिंदे 2 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार। अर्ज भरण्यापूर्वी डोंबिवलीमधून भव्य मिरवणूक निघणार। अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार। धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांनी उमेदवारी अर्ज भरला। महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे विरुद्ध शोभा बच्छाव यांच्यामध्ये सामना। कल्याण लोकसभेचे अपक्ष उमेदवार राकेश जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। राकेश जैन यांचं शहरामध्ये शक्ती प्रदर्शन। महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर उद्या भाजपचा मुंबईमध्ये कार्यकर्ता मेळावा। दादरच्या कामगार मैदानावर संध्याकाळी 5 वाजता मेळाव्याचं आयोजन। देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, भाजपचे महत्त्वाचे नेते देखील उपस्थित राहणार। आमच्या विरोधामध्ये प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी येऊ नये। शिंदेंच्या 2 मे रोजीच्या बेळगाव दौऱ्याला महाराष्ट्र एकीकरण समितीचा विरोध। कणकवलीमध्ये नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांची 4 मे रोजी जाहीर सभा। संध्याकाळी 7 वाजता सभा होणार। मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांची माहिती। ठाण्यामधील उमेदवारीसाठी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बैठक। प्रताप सरनाईक, नरेश मस्के आणि रवींद्र फाटक यांच्यामध्ये बैठक। ठाण्याचा उमेदवारीचा निर्णय सकाळपर्यंत होण्याची शक्यता।